ला देखील उद्धव साहेबांचा आदरणीय साहेबांना कॉल आला होता आणि त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं आपण एकत्र येऊ. त्याच्यानंतर आमचे सगळ्यांचे हेवी फॉर्म हे जवळजवळ 2 दिवस थांबवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी फोनच उचलणं बंद केलं. त्याच्यामुळे त्यांच्या मनात असल्याशिवाय मराठी माणसासाठी आम्हाला एकत्र येणं कठीण आहे. आमची इच्छा आहे मराठी माणसाचं भलं व्हावं, महाराष्ट्राचं भलं व्हावं. कारण मागच्या 3 वर्षात जे काही गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात उभं राहिलंय, तोडातोडीचं फोडाफोडीचं राजकारण उभं राहिलंय, हे सगळं कधी राजसाहेबांना पाहावलंच गेलं नाही. आणि साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता. तो मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही हात पुढे करू. परंतु ह्यासाठी त्यांची इच्छा असायला हवी आणि जी इच्छा आहे ती कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. कारण फक्त बोलून होणार नाही, तर ते प्रत्यक्षातही त्या गोष्टी उतरणं गरजेचं आहे. तर आपण बघतो यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा अनेक येताना दिसत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चेचं आता वादळ पुन्हा एकदा उठलेलं आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर दिलेली आहे. त्यामुळे यानंतर ज्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत त्या आपण सध्या बघतोय. मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर भांडणं क्षुल्लक आहेत अशा प्रकारे राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तर राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. देशमुख सर, आपण बघतो आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. इतके वर्ष तुम्ही राजकारणामध्ये पत्रकारिता करताय, तुम्हाला काय वाटतं की दोन्ही नेते जर एकत्र आलं तर राज्यासमोर नवं समीकरण बघायला मिळेल का? ते येणं मागे बरेचसे कयास व्यक्त झाले, पण ते कधी एकत्र आले नाही. त्यामुळे त्यांचं एकत्र येणं हे महाकठीण आणि महादुष्कर आहे असं समजलं जात होतं. परंतु आजची विधानं पाहता कुठेतरी ती सुरुवात झाली असे संकेत मिळत आहेत. असं म्हणायला हरकत नाही की त्यांना आता वाटते की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष सैरभैर झालेला आहे. शिवाय मनसे थोडासा ताचपडतोय, कारण अवघी 1.5% मतं पडली होती विधानसभेला त्यांना. आणि त्यांना सुद्धा पक्षाचं चिन्ह, पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी चांगला परफॉर्मन्स देणं खूप आवश्यक आहे. आणि तो देत असताना समोर जो बलाढ्य पक्ष आहे तो म्हणजे भाजपा आणि दुसरा आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना. तर त्यांच्या पुढे आपला निभाव लागेल का? आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवू शकू का? आणि त्यांच्या सोबत जर गेलो तर मनसेला कदाचित असं वाटत असेल की तिसरा पक्ष म्हणून आपल्याला काय मिळेल. हे एक मला वाटतं की त्यांच्यासमोर महत्वाचा प्रश्न बहुतेक दिसतोय. त्यातनं हे अपरिहार्यता त्यांना जाणवली आणि तशा आशयाचं विधान त्यांनी सकाळी करताच उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्याला प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ दोघा भावांनाही असं वाटतंय की आता व्यक्तिगत मतभेद कुठेतरी थांबवून नवीन सुरुवात करायला हवी. आणि मुंबईमध्ये ठाकरे आणि शिवसेना म्हणजे ठाकरे दोन्ही यांचा एक स्वतंत्र असा मतदार आहेच. तो मतदार असल्यामुळेच आज त्यांच्या पाठीशी लोक दिसतात, त्यांच्या जागा दिसतात, त्यांचे निवडून आलेले काही लोक दिसतात, मनसेच्या सभांना होणारी गर्दी दिसते, त्यांच्या विधानांवरच्या प्रतिक्रिया दिसतात. तर म्हणून ही सुरुवात जर झाली तर दोन्ही राजकीय पक्षांना काहीतरी आपलं अस्तित्व व्यवस्थित दाखवता येईल. आणि मुंबईमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये, समर्थकांमध्ये अशी सातत्याने भावना व्यक्त केली जाते की दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र आलंच पाहिजे. शिवसेनेची ताकद मुंबईमध्ये दिसली पाहिजे. आणि विशेषतः ठाकरे आणि मुंबई हे काहीतरी एक समीकरण आहे ज्या पाठबळावरच आज त्यांचं राजकीय अस्तित्व मुंबईमध्ये दिसतंय. निश्चित. देशमुख सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. दरम्यान सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया.